आज मित्रांनो आमच्या घरी पसारा वगैरे काढले होते, मग मी काय आपले वह्या वगैरे साफ करत होतो तेव्हा मला काही पैसे घटले. ते किती रुपये होते ते बघण्यासाठी पुढे व्लॉग नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी गणेश बामणे. आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मी आलो होतो गावाकडे ने आपला गावाकडचा पहिलाच मिनी ब्लॉग आहे. आज आमच्या घरी खूप सारा पसारा काढले होते आणि त्याच्यात आम्हाला गाद्या दिले होते भरून आणण्यासाठी. मग काय ते आम्ही गाद्या घेऊन गादीच्या दुकानावरती आलो. इथे आल्यानंतर ते आम्हाला गाद्या घेऊन त्यांच्या गोडाऊन मध्ये जायला लावले. मग काय आम्ही गोडाऊन मध्ये आल्यानंतर बघितलं तर काय पुढे दुकान एवढं दिसलं होतं आणि गोडाऊन भरपूरच मोठं होतं. मग आम्ही तिथे गाद्या वगैरे बनवायला गेलो आणि त्यानंतर घराकडे जाण्यासाठी निघालो. घरी आल्यानंतर बघितलं तर काय मम्मीनं आणि काही भरपूरच पसारा काढली होती. ते बघून मला खूपच कंटाळा आला होता. तेवढ्यातच आमच्या गल्लीतून एक छोटस गोंडस गडी आलं आणि ते काय म्हणत होते ते बघा आणि ते करायचं नक्की विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा. मग त्यानंतर मला थोडं कार वगैरे साफ करायची होती म्हणून मी कार साफ करायला आलो. मग कार वगैरे साफ केल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर असं तर जेवण जात नाही म्हणून तारक मेहता वगैरे लावलो आणि मस्त निवांतपणे जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे केल्यानंतर मी पुस्तकं वगैरे साफ करत होतो. तेवढ्यातच मला पुस्तकामध्ये 10 रुपयाची एक नोट घटली. मग काय ती नोट मी खिशामध्ये ठेवलो आणि त्यानंतर पुस्तकं वगैरे साफ करायला लागलो. तर हे पुस्तक कशाचं आहे ज्यांना ज्यांना माहित आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. मग त्यानंतर आमच्या घरातलं निघालेल्या कचऱ्याला आम्ही बाजूच्या प्लॉट मध्ये नेऊन जाळ वगैरे लावलो आणि त्यासोबतच आम्ही सामान काढताना आम्हाला काही भांडे वगैरे घटली होती. मग काय त्याला ड्रिल मशीनने सुराखे वगैरे करून त्यामध्ये माती भरून झाडे लावायचा प्लॅन बनवलो. मग काय सगळे काम वगैरे झाल्यानंतर आंघोळ वगैरे केलो, मस्त असा फ्रेश झालो आणि त्यानंतर कपडे वगैरे घालून रेडी झालो. तेवढ्यातच माझा मित्र पण आला होता. मग काय मी आणि माझा मित्र निघालो ते गाद्या दिलेल्या आणण्यासाठी. इथे गोडाऊनला आल्यानंतर बघितलं तर काय गादी तर एकच नंबर झाली होती आणि त्याच्यासोबत हे पिल्लो पण तयार केले होते. मग आम्ही ते गादी आणि पिल्लो घेऊन घराकडे जाण्यासाठी निघालो. घरी आल्यानंतर आम्ही गादीला पलंगावरती सेट वगैरे केलं. त्यानंतर मित्राचं मार्केटमध्ये काम होतं म्हणून आम्ही दोघं मार्केटमध्ये आलो. मार्केटमध्ये आल्यानंतर मला कळालं त्याला कपडे वगैरे फिटिंग करायचे होते. मग काय ते कपडे वगैरे फिटिंग करून आम्ही घराकडे जाण्यासाठी निघालो. घरी आल्यानंतर मस्त असं नरम नरम गादीवर येऊन पहिलं तर निवांतपणे झोपलो. तर तुम्हाला आजचा आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करा. लाईक करा.